नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. तर हा आहे आपला दिवस दुसरा मालवणामध्ये. जसं की तुम्ही बघू शकता की हे आहे आपलं घर, माझ्या मामाचं घर. आणि आता असा प्लॅन आहे की या दिवसाचे मी 2 व्लॉग करणार आहे. एक तर आपण जे फिरणार आहे त्याचा व्लॉग होईल, आणि दुसरा म्हणजे हा जो व्लॉग असणार आहे मेन, तो या घराचा व्लॉग असणार आहे. ह्याचा एक होम टूर असणार आहे, कारण की हे जे घर आहे आपलं ते सुमारे 150 वर्षापेक्षा पण जुनं घर आहे. आणि कोणकोणतं बांधकाम ऑब्व्हियसली नंतर करण्यात आलं आहे, काही काही सुधारणा करण्यात आल्यात. पण हे जे वरती तुम्ही बघू शकता तिथे पण आपण जाऊ माळ्यावरती, ते एकदम अजून पण एकदम जुन्या काळातलं बांधकाम आणि त्या सगळ्या गोष्टी अजून पण तिथे आहेत. आता भावासोबत मी जरा आसपासचा परिसर फिरणार आहे, बघू इथे आसपास काय आहे, काय काय आहे. आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण घराचा एक होम टूर घेऊ, आणि मामा आपल्याला त्याचा काय इतिहास असेल किंवा काय असेल ते पण सांगेल. तर चला निघूया. अजून हा झोपला आहे, त्याला उठवूया आणि जाऊया थोडासा इकडे तिकडे फिरूया, बघूया विहीर वगैरे, बघूया कोणती कोणती कशी काय आहे, आणि त्याच्यानंतर पूर्ण घर बघूया. उदयचा मुलगो उदय, तुम्ही मूर्त्या बनवून दिलेल्या. उदय हा हिला आलाय. हा हा आला. कधी काल आला? हा आम्ही होतो ना निशाणाला. हा हा. आता जाणार कधी? आज आज आता आम्ही जातोय व्हाळाकडे. व्हाळ म्हणजे मुंबईच्या मुलांना समजणार नाही, पाण्याचं स्तोत्र पण नाही, स्तोत्र बोलते. इतना गलत कैसे हो सकता है भाई? स्त्रोत. मराठी मीडियम सोडून खूप टाइम झाला ना. आता माहिती नाही की व्हाळामध्ये पाणी आहे, कारण का मे महिन्याची सुरुवात आहे, तर थोडंफार पाणी असेल. किती आतमध्ये रस्ता मस्त वाटतोय. अम्मा, विहीर लांब आहे थोडी आणि आपल्याला लेट झाला आहे, तर म्हणून मग थोडं तिथे जाणं मुश्किल आहे. पण व्हाळ बघूया. ही आलो वाटतं. हो, पाणी तर अडवलेलं आहे. व्हाळावर बांध घातला आहे. डीप आहे वाटतं तुमचा व्हाळ, आमचा एवढा डीप नाही. डीप तर नाही आहे एवढा, पण इकडे बांध घातलाय, असा कचरा टाकला रे इकडे, पूर्ण कचरा केलाय. या साईडला पूर्ण पाणी. तुमचं गणपती विसर्जन इकडेच होतं? गणपती विसर्जन पाटावरती होतं. नाईस. तिकडे चल. खोल आहे जास्त? नाही, खोल नाही. आमच्या इथे बांध नाही घातलं, असं वाहत आहे, तर ते हां, मग तेव्हा एकदम स्वच्छ खालती दिसत असेल. माडाची ही सुपारीची झाडं आहेत ना, सुपारीची झाडं. थोडं आता आम्ही उंचवट्याच्या ठिकाणी आलो आहे, जेणेकरून आपल्याला पूर्ण बेळवस गावचा व्ह्यू एकदम चांगल्या पद्धतीने दिसेल. माझ्या भावाकडे ड्रोन शॉट्स पण आहेत, मी ते पण त्याकडून घेऊन टाकेन. ते ॲक्च्युली असतील पावसाचे वगैरे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण समजेल की आपण किती घनदाट जंगलाच्या मध्ये हे गाव असलेलं आहे. तर आता मी तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो. पूर्ण चारी साईडला आपल्या खूप घनदाट जंगल आहे. थोडीशी माहिती दे ह्याची गावाची. हे गाव पूर्ण देवराईमध्ये वसलेलं गाव आहे. तुम्ही जर
दशावतार मूवीमध्ये जे तुम्ही बघितलं असेल की आपलं जंगल जपलं पाहिजे, ती देवराईमध्ये वसलेलं हे छोटंसं गाव आहे. सगळ्यांना माहितीच असेल आंगणेवाडी, त्याचंच हे त्याच ग्रामपंचायत येणारं गाव म्हणजे बिळवस गाव. तर इथली आपली देवी जलमंदिर जे आम्ही पुढे दाखवू, त्याची आख्यायिका तर पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे त्याचंच हे वसलेलं गाव आहे बिळवस. आणि नावाप्रमाणे बिळात वसलेलं गाव म्हणजे इथून जवळजवळ 100 ते 150 मीटरवरती मेन रस्ता जातो आणि त्या रस्त्याच्या 100 ते 150 मीटर खाली आपण हे गाव वसलं आहे. त्यामुळे बिळात वसलेलं गाव म्हणून हे गाव असं म्हटलं जातं. आणि इथे जवळजवळ 150 ते 200 घरं आहेत. मंदिराचा इतिहास बघितला तर तो 700 वर्ष जुना तर आहेच, मिळतोच, लिखित आहे. पण आपलं घर जे तुम्ही बघितलं ते घर जवळजवळ 150 ते 200 वर्ष आमच्या नोंदीप्रमाणे जुनं आहे. त्याहून जुनं असू शकतं, बट ज्याची नोंद केली गेली आहे ते 150 ते 200 वर्ष जुनं तर आहेच. पण त्या अगोदर किती जुनं असेल ह्याचे आमच्याकडे नोंद नसल्यामुळे आम्ही क्लेम तर नाही करू शकत. बट त्याची वासे आम्हाला बघायला खूप आवडतात आणि आम्ही तो जपण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आता परत आलो आपण घरी आणि आता करूया आपण होम टूर आपल्या घराचा, की कसं आहे घर आतमधून. पहिले आपण माळ्यावरती जाऊया कारण की ऋषीला आंघोळीला जायचं आहे ना, मग त्याला आपण फ्री करू लगेच. बघा सीड्या बघा एकदम जुन्या. कोण आहे नक्की? असं चढून जायचं आहे, जुन्या लाकडाचं सगळं आहे बघ. ओ माय गॉड, हे उघडं आहे आतमधलं. हो, एकदम जुन्या काळात आल्यासारखं वाटतंय रे. बट असं काय एवढं डरावणं तर नाही. रात्री आलो असतं तर थोडं भीती वाटली असती. तरी पण हे आता बघू शकता की ते माळी आहे. त्याच्या आतमध्ये पण रूम आहे. हां जाऊ शकतो, जा. समजते, डायरेक्ट खालती पोचलो. त्याचा फ्लॅश लावतो. ओके, आता बघा 150-200 वर्षापेक्षा पण जुनं. बाटली नवीन आहे पण बाकी बघा. पण कलर थीम आजोबांनी अशी नाही ही ब्लू कलर होता, हिरवा कलर अच्छा. नाही तो ब्लू कलर होता. आणि खाली वाळवण आपण जे चुलीसाठी वापरतो लाकडं, त्याच्यामुळे हे काळं झालेलं आहे. पण इथे लहानपणी म्हणजे आमच्या तर लहानपणी नाही पण माझ्या वडिलांच्या लहानपणी इथे खूप खेळलेले आहे ते लोक. हे चित्र पण जुनंच आहे. हे बघूनच वाटतंय काहीतरी जुनं असं. हॉरर पिक्चरमध्ये पण अशीच असतात. रात्री यायला पाहिजे होतं. रूम आहे पण तो लॉक पूर्णपणे केलाय. बंद आहे. इथून वरतून तू दाखवू शकतो, इथून वरतून असं हा, ओपनच आहे. हे कोण असं डोकवत असेल तर. ते हे जे वासे दिसत आहेत तुम्हाला ते खूपच जुने वासे आहेत आणि अजूनपर्यंत स्ट्रॉंग आहेत पूर्णपणे वासे. त्यामुळे या पूर्ण वास्यांवरती हे घर टिकून आहे इतके वर्ष. काही वासे बदलले आहेत बट त्याच्यातले बरेचसे वासे जुनेच आहेत पूर्णपणे. आणि ही कोणाची खोली होती तेव्हा? ही लहान म्हणजे जी आपल्यासारख्या वयाची मुलं होती त्यावेळेला त्यांना इकडे झोपायला ही खोली होती. म्हणजे आताच्या टाइप मध्ये ट्री हाऊस सारखं. आता जे ट्री हाऊस बांधतात लहान मुलांसाठी, तसं तेव्हा लहान मुलांसाठी मुलं गोंगाट करायची, त्याच्यामुळे त्यांना वरती पाठवून द्यायचे. आणि वरतून असा व्ह्यू आहे. मोठ्या माणसांचं चालणं पण इकडे मुश्किलच होतं, हाईट कमी आहे ना. हे जे वर्क आहे नक्षीकाम हे खूपच जुनं आहे, आता तुम्हाला असं बघायला मिळणार पण नाही. हे नक्षीकाम प्लस हे बॉर्डर, ह्या सगळ्या बॉर्डर ह्या जुन्या नक्षीकामातल्या. आणि जेव्हा आम्ही रिनोव्हेट करू तेव्हा याच्याच प्रमाणे आम्ही म्हणजे नक्षीकामाला अनुसरून काही वर्क करू, कारण का हे प्राचीन आम्हाला तसं ठेवणं खूप गरजेचं आहे. तर हा एक आपला वरचा पार्ट क्लिअर झाला. आता आपण खालती बघूया. हां, आपला नाश्ता पण आलाय, मॅगी.
गरमागरम नाश्ताला असेल. आणि ते ऋषी ते एकदा सालाचं सांग ना, इथे काय ते लिहिलेलं तू मला दाखवत होता ना. तर जशाप्रमाणे आपण नोंदीबद्दल म्हणालो, तर इथे एक नोंद आहे 1906ची नोंद तुम्हाला दिसते. पण ही नोंद म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातली नोंद आहे. त्यामुळे हे घर त्याच्या अगोदरपासून असल्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 100 वर्ष तर आज झाली आहे. बट ह्या नोंदी पूर्वी पण हे घर होतं जेव्हा ब्रिटिश होते इथे, त्याप्रमाणे तर ही नोंद तिकडे असल्यामुळे याच्याहून प्राचीन ते असू शकतं. अशा बऱ्याच नोंदी आहेत या घराच्या, या वास्तूच्या, बट त्यातली ही एक नोंद आहे. आता तुम्ही बघू शकता पूर्वजांची पत्रव्यवहार असलेली पत्र पण अजून आमच्या घरात आहेत कोणाकोणाकडे, आणि प्लस इंग्रजांची काही पत्र आलेली तीही पत्र आमच्याकडे आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात पण काही पत्रव्यवहार झाला असेल, बट त्याची नोंद आमच्याकडे अजूनपर्यंत नाही आहे. आणि आता आतमध्ये जाऊया आपण. इकडे आता आम्ही सामान वगैरे ठेवलंय कारण की निघायची घाई आहे. हे वरती आता आपण जे गेलेलो ते इकडे आपला गणपती बाप्पा बसतो जेव्हा गणपतीचे दिवस असतात. असा इकडे हॉल, त्याच्यानंतर इकडे एक खोली आहे, प्लस हा आपला तुम्ही लॉबी बोलू शकता, आणि इकडे 2-3 रूम्स आहेत. इकडे पहिले बघूया. इकडे आपला किचन, फ्रीज उघडा ठेवला आहे कारण की आत्ता बंद केला ना, तर ती सगळी वाफ बाहेर जायला. इकडे सामान ठेवू शकतो. इकडे परत असं स्ट्रक्चर आहे. हा आपला मेन ओटा. आता नवीन काळानुसार आपल्याला असं बांधावाच लागतो, तर गॅस आणि सगळं. पण जुनी आठवण म्हणून चूल पण आपल्याकडे आहे. मस्त याच्यावरती काहीतरी बनवून आपण खाऊ शकतो, ज्याची टेस्ट खूप वेगळीच येते, की जी आपल्या नॉर्मल या गॅसवरती किंवा मुंबईला आपल्याला भेटणार नाही. तशी टेस्ट सायंटिफिकली प्रूव्हन नाही आहे, बट कसा येतो तो स्वाद ते आपल्याला नाही माहिती. पुढे जाऊया. या खोली आहेत त्या सध्या आता लॉक आहेत. ही एक उघडी आहे. हां, अशाच आहेत सगळ्या. आता सगळ्या भावांना त्या वाटल्या असल्यामुळे तर बंद आहेत आता सध्या. आता सगळे जेव्हा येतात तेव्हा सगळ्या खोल्या उघडतात, पण आता नॉर्मली सगळ्या खोल्या अशाच आहेत आतमधून, एवढ्याच मोठ्या. आणि काही त्यांचं पर्सनल सामान त्याच्यात ठेवलं असेल. असे आय थिंक 3-4 आहेत. तिथे 1 2 3 4, आणि तिकडे पण एक आहे. ही बघा, इकडे थोडं सध्या सामान वगैरे दिवा लावला आहे. इकडे वॉशिंग मशीन आहे, आणि इकडे आपलं वॉशरूम वगैरे आहे, अटॅच्ड वॉशरूम. आणि मागच्या साईडला असं. पहिल्यांदा हे न्हाणी घर आहे ओके. मोठं. इथे चूल असते आणि ह्याला मांगर बोलतो आपण. इथे लाकडं, गवत आणि गुरं असं करतो. हे पाठीमागे पर्यंत आहे. जा तिकडे पायऱ्या दाखव. इकडून असं वरती पण आपण जाऊ शकतो. मोहन काकांचं कोणतं हे वाला? अच्छा. तर असं आहे आपलं गावचं, माझ्या मामाचं गाव. आणि हा बाहेरचा पॅसेज, नाही तर अंगण तुम्ही बघितलं असेल. हे आपली तुळस, आणि हे आहे आपलं घर आणि घराची छोटीशी रूम टूर. तर आता मी पण निघतो, नाश्ता करतो, मला पण तयारी करायची आहे. आणि मग आज आपलं देवदर्शन आहे. बीचवरती टाईम मिळाला तर बीचवरती जाऊ, आणि बघूया कसं काय प्लॅन बनतो आहे. सध्या मी खातो आता मॅगी. आणि मॅगीची पण चव जी असते इकडे, पाण्यामुळे की कशामुळे, हवेमुळे माहीत नाही, पण अप्रतिम, जी आपल्याला मनालीला किंवा अशा ठिकाणी पण आपल्याला मिळणार नाही, अशी चव आपल्याला गावच्या पाण्याने मिळते. आता मी खातो आणि मग आपण परत भेटूया.
आता आम्ही सगळे तयार झालो आहे. आता मामा आपल्याला थोडीशी, मी पहिले बोलत होतो की थोडीशी घराबद्दल तुझ्या आठवणी जुन्या असतील त्याच्याबद्दल आणि घर तुला हे आवडतं वगैरे त्याबद्दल थोडंसं बोल, नंतर आपण पुढचा प्लॅन सांग. ओके. घर तर मला खूप आवडतं, कारण इकडे घराचा जो बिल्ला आहे, घर क्रमांक आहे, त्याच्यावर घर क्रमांकाबरोबर जे साल लिहिलं आहे ते 1909 आहे. म्हणजे एवढी वर्ष जुनं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे माझ्या पणजोबांनी ते बांधलेलं आहे. आजी आणि आजोबांनी, पणजी आणि पणजोबांनी ते बांधले आहे. त्याच्यानंतर त्यांची पिढी, आजोबांची पिढी, माझ्या वडिलांची पिढी, माझी पिढी आणि आता ऋषिकेशची पिढी, इतकी पिढ्या आता गेल्या आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या इतक्या पिढ्या गेल्या. त्यामुळे हे किमान 150 ते 200 वर्ष इतकं जुनं घर आहे. आणि खूप माणसांची इकडे वर्दळ असायची आणि खूप चांगल्या आमच्या या घराबद्दलच्या आठवणी सांगतात. 150 वर्षापूर्वी एवढं मोठं अवाढव्य घर बांधणं ह्याचं आम्हाला खूप अप्रूप वाटतं. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना ह्या घराबद्दल, ह्या गावाबद्दल, ह्या देवळाबद्दल आणि इकडच्या देवाबद्दल खूप आस्था आहे.